राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय। विशेष म्हणजे इतर आणि अपक्षांच्या हाती सत्तेच्या साव्या जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आता अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालाय। राज्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याची शक्यता धूसर झाली आहे। त्यामुळेच अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच अपक्षांना आपल्या बाजूने खेचण्याकरता महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत। जे काही अपक्ष आहेत, काही लोकांना तिकीट देण्यात आली नाहीत, त्यांनी केलेली काही आंशिक बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्या बरोबर राहतील। अपक्षांचं महत्त्व आहेच ना, नाही अशातला भाग नाही। अपक्षांचं बिलकुल महत्त्व आहे। विशेष म्हणजे युती आणि आघाडीपासून 4 हात लांब असलेल्या लहान लहान पक्षाचे नेते आत्तापासूनच सरसावले। तर एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही। अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल। कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू। एकूणच महायुती आणि मवियाला बहुमत न मिळाल्यास निवडणूक निकालानंतर अपक्षांचा भाव वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही।